आजची जी थाली आहे ना खूप स्पेशल आहे. शाकाहारी आहे पण छान आहे. सगळे पदार्थ आहेत ते साधे सिंपल आहेत. तर ताट बघा एकदम ताट सिस्टीम. वाटाण्याची उसळ, डाळीची आमटी, मेथीची भाजी, कोशिंबीर घातली आहे ताटामध्ये. अगदी साधे साधे पदार्थ आहेत पण चवीला खूप छान लागतात. कशाला लागते? पनीरची भाजी, काजूची भाजी, हे सुद्धा पदार्थ छान लागतात बरं का. तर घातला आहे खरडा. आमचे जे आज आहे ते सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी दर सोमवारी मी जोडप्यांना जेवाय घालते. आणि आजचं जे आहे ते जोडपं ते आमचं शेतकरी लोकांना कसं अगदी साधं सिंपल खरडा भाकरी अशाच पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. ताटामध्ये घातला आहे खरडा, लोणचं घातलं आहे आंब्याचं. हे आहे मुळा घातला जातो. ज्या दिवशी सोमवार असतो त्या दिवशी मुळा खावा असं म्हटलं जातं, म्हणून आवर्जून मुळा आणला आहे बाजारातून. ही आहे आपली व्हायरल रेसिपी, कारळ्याची रेसिपी. चपाती घातली आहे. गोडासाठी इथं पहिल्यांदा घातला आहे भात, म्हणजे उपास सोडायचं म्हटलं की भात द्यावा लागतो म्हणून भात घातला आहे. श्रीखंड आहे, गोडासाठी इथं श्रीखंडाचा वापर केला आहे इथं. आणि हे झाले आपली थाली मस्त अशी. तर सर्व पदार्थाची रेसिपी मी पूर्णपणे व्हिडिओ हा पूर्णपणे केला आहे मी. नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडणार. देवाची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करायला घेतला. वेळ लवकर मिळावा म्हणून दुपारचाच वेळ निवडला स्वयंपाक करण्यासाठी. म्हणजे नंतर आपला देवाचं वगैरे कुठलंही पुस्तक वाचायला ना अजिबात गडबड होत नाही, किंवा जोडपी आल्यानंतर सुद्धा गडबड होत नाही. त्यामुळं जरा जेवण लवकर करायला घेतलं आहे, म्हणजे आपल्याला भक्ती करायलासुद्धा वेळ मिळते आणि इथं स्वयंपाक करायलासुद्धा वेळ मिळतं. पहिल्यांदा आपण अन्नपूर्णा म्हणजे आपली जी गॅस आहे, गॅस असू दे किंवा चुला असतो, त्याला हळदी कुंकू लावायचं. आमच्या आईनं सांगितले, म्हणजे माझी मम्मी कायम कुठलाही पदार्थ नवीन करायचं झालं की देवाला किंवा आपल्या शेगडीला हळदी कुंकू लावते आणि नंतर पदार्थ करायला चालू करते. तर डाळीची आमटी करण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे मी. पहिल्यांदा डाळ स्वच्छ धुवून पाणी शिजवण्यासाठी घातलं आहे, ते गॅसवर ठेवलं आहे. 3 शिट्ट्या घेतल्या की डाळ छान शिजते. कणिक मळायला घेतली आहे. तर 20 ते 25 चपात्या करण्यासाठी इथं कणिक मळायला घेतली आहे. घटसर अशी कणिक मळून घेतली आहे. कणिक मळून झाली की ती ठेवलं आहे मुरण्यासाठी. एक अर्धा ते पाऊण तास भिजण्यासाठी ठेवली आहे. थोडंसं इकडे तिकडे साफसफाई होते. तर इथं डाळ पण शिजली आहे. आता बाजूला ठेवायचं आणि आपण करणार आहोत वाटाण्याची उसळ. त्यासाठी ठेवलं आहे स्टीलचं पातेलं, त्यामध्ये घालायचं पाणी. तर ही वाटाण्याची उसळ करताना जराशी वेगळी पद्धत वापरली आहे. त्यामध्ये घातले हळद आणि मीठ घातलं आहे आणि हा वाटाणा आपण आता शिजवून घ्यायचा आहे. तर काय झालं, वाटाण्याचे भरपूर असे प्रकार आहेत. एखादा वाटाणा आपण फोडणी दिली की शिजला जातो, एखादा वाटाणा डाडरल्यासारखा होतो. मग त्यासाठी मी इथं वाटाणा शिजत घातला आहे. वाटाणा इथं शिजत आहे तर आपण इथं मेथीची भाजी करायला घेणार आहोत. तर इथं ठेवलं आहे पॅनमध्ये घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये लसणाच्या भरपूर अशा चेचून कुड्या घातल्या आहेत, सोलून घेतलेल्या. आणि मिरची आपलं हे आहे ते मेथी आहे ती धुण्यासाठी ठेवली आहे. आणि धुतलेली मेथी आता आपण लगेचच टाकून देणार आहोत ह्या पॅनमध्ये. चरचरीत असा छान आवाज येत होता आणि उपास असल्यामुळं अजिबात ह्यामध्ये मन घालायचं नव्हतं, फक्त स्वयंपाक करायचा होता मला. तर इथं आपण मेथी अशी फोडणी दिली आहे कोथिंबीर घालून. प्रकार ठिकाणी असं मेथीचे प्रकार करण्याचे आहेत. कांदा घालून केली जातं, मिरची घालून केली जातं. तर आमच्याकडे अगदी साधी सिंपल लसूण घालायची, फोडणी घालायची मेथीची, मुगाची डाळ घालायची, मीठ घालायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. एवढेच पदार्थ ह्यामध्ये घातले की ही मेथीची भाजी छान अशी तयार होते. आता ही मेथीची भाजी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये छान अशी शिजली जाते. पाणी सुटलं जाते ह्यामध्ये मीठ घातल्यामुळं आणि मेथीमुळं आमच्या पाण्यानं ही मेथी लगेच शिजते, पाणी घालायची गरज नसते. बघा आता ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं रबरबीत अशी मेथी तयार झाली आहे. मिरची घालणार असाल तर घातलं तरी चालतं, खूप छान लागते मिरचीसुद्धा. तर आपलं ही मेथी शिजली आहे. आता बाजूला ठेवायचं आणि लगेचच दुसरं आपण करायला घ्यायची रेसिपी, ती म्हणजे डाळीची आमटी पातळ करायची होती म्हणून मी तर गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे. फोडणीसाठी लगेच द्यायला आपलं पाणी गरम करावं, त्यासाठी तर पाणी गरम करायला ठेवले. डाळसुद्धा छान गिरगिरीत शिजली आहे आणि डाळसुद्धा शिजली आहे. आता बाजूला ठेवायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि उकळायला ठेवायचं. पॅनमध्ये ठेवलं आहे ठेवला आपण टोप ठेवला आहे. त्यामध्ये जिरे मोहरी छान असं चडचडीत झाले की त्यामध्ये लसूण घालायचं. लसणाचा मात्र भरपूर वापर करायचा. डाळीची आमटी असू दे किंवा लसूण असू दे, काय तर स्पेशल असलं की लसूण मात्र जरा असा जास्त वापरायचा, म्हणजे
त्या पदार्थाला चव अशी छान येते. लाल तिखट घातलं आहे, हळद घातलं आहे आणि डाळ आहे ते घालून घ्यायचं ह्यामध्ये शिजवून. पाणी त्यामध्येच घातलं होतं, उकळ मारून घेतली आहे. आणि नंतर ह्यामध्ये घालायची कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ घालायचं, ढवळाढवळी करायची. अगदी साधी सिंपल झाली आहे आपली डाळीची आमटी. आणि त्यावर घालायची ही कोथिंबीर, उकळी मारून घ्यायची. एक 10 ते 12 मिनटं गॅसची फ्लेम लो करून, म्हणजे चटणीसुद्धा शिजली जाते आणि आमटीसुद्धा चवीला छान लागते. तर इथं आपण घालणार आहोत वरण करणार आहोत. तर बाहेरची माणसं येणार आहेत किंवा एखाद्याला डाळीची आमटी आवडत नाही, तिखट आवडत नाही, त्यांना वरणसुद्धा छान ऑप्शनल आहे. किंवा वरण भात दिलं तरीसुद्धा छान लागतं, पोट भरलं जातं. तर आपण इथं वरण घातल्या शिजत, ते सुद्धा बाजूला ठेवलं आहे वरण करण्यासाठी. डाळीची आमटी झाली आहे तयार आणि आता आपण बाजूला ठेवणार आहे वरणासाठी. तर आता हे आहे आपण कोशिंबीर करणार आहोत. कोशिंबीर करण्यासाठी आमच्या सासूबाईला दिलं आहे, ते कॉन्ट्रॅक्ट ते करत होते त्या खिसून वगैरे. तर बाकीचा पदार्थ म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की आमच्या शेतकरी माणसाला जोडप्याला सांगितलं होतं, त्यामुळं त्यामध्ये खरडा करण्यासाठी खास विशेष असं मी हे केलं आहे. खरडा ठेवला आहे, मिरच्या मोडून घेतल्या आहेत आणि इथं वाटाणासुद्धा शिजला आहे बघा. अर्धा तास झाला हा वाटाणा शिजत होता, एवढा उशीरसुद्धा. मग भाजी केल्यानंतर किती वेळ लागेल. तर मी पहिल्यांदा वाटाणा शिजवून घेतला, तो ठेवला आहे बाजूला, गाळून ठेवला आहे. आणि हे आहे आता मिरच्या भाजून घ्यायच्या ह्या. तर हे तेल घालायचं पहिल्यांदा आणि मिरच्या घालून घ्यायच्या, थोड्याशा चरचरीत भाजून घ्यायच्या. जेवढ्या मिरच्या चांगल्या भाजाल ना तेवढा जास्त दिवस हा खरडा आहे ना टिकतो. त्यामुळं कच्चा असा वगैरे ना मिरच्या ठेवू नका, म्हणजे जास्त भाजा, म्हणजे जास्त म्हणजे 8-10 दिवस टिकतो. आमच्याकडे 8 दिवस राहतच नाही, 4 दिवसात एकदम सुपडासाप होतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत हा खरडा जेवणात ना लोणचं असल्यासारखं खातात. तर आज विशेष माझ्या सवासणी आणि जे असतात त्यांच्यासाठी खरडा तयार केला आहे, सगळं ताजं केलं आहे. तर थोडंसं तेल घालायचं जास्त, म्हणजे चव छान येतो. ते ठेवलं आहे बाजूला. थंड झालं की आपण बारीक करणार आहोत. तर आपण दुसरा फोडणी देणार आहोत, ते म्हणजे आपण वाटाण्याची उसळ. त्यासाठी तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की 2 ते 3 मीडियम साईजचे कांदा बारीक करून घेतला आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा. तर टमाटर वगैरे घातलं नाही, टमाटर शक्यतो आवडत नाही. तुम्हाला आवडत असतील तर ऑप्शनल घालू शकता तुम्ही टमाटरची प्युरी किंवा कट करून. धना जिरा पावडर घालायचं, लाल तिखट घालायचं, मीठ घालायचं, हळद घालायचं. कांदा थोडासा कच्चा ठेवायचा, म्हणजे जे सुक्या भाज्या आहेत ना त्याला छान असा फ्लेवर येतो. वाटाणासुद्धा छान शिजला आहे, काय टेन्शन नाही, अगोदर शिजला आहे. फक्त त्यामध्ये पाणी घालायचं कारण म्हणजे चटणी आणि मसाला येतो शिजण्यासाठी, हा मी पाणी घातलं आहे यामध्ये. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट घालताना मी थोडंसं भाजलं आहे. त्यामध्ये लसूण आणि लाल काश्मीरची पावडर घातली आहे, म्हणजे रंग येण्यासाठी हा भाजीला. त्यासाठी मी तर हा कूट घातला आहे, लाल कलरचं दिसतं आहे ते बघा, त्यामुळे चव छान येते बघा. नक्की अशा पद्धतीने करा. वाटाणा ज्यामध्ये पाणी मी शिजवलं होतं ते पाणी ह्यामध्ये शिजवण्यासाठी घातलं आहे. कोथिंबीर घालायची आणि 10 ते 12 मिनटं हे आता शिजवून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो करायची आणि हे शिजवून घ्यायचं. लाल तिखट वगैरे छान शिजलं जातं. वाटाणा काय अगोदर शिजला आहे. तर तयार झाले आपली वाटाण्याची भाजी. झाकून ठेवायची. तर ते पडलं खाली, थोडंसं ताडघाण झालं, नंतर आणि व्यवस्थित ठेवलं. अगदी कुठलं आपलं नियोजन व्यवस्थित केलं की जेवणाचं ना पटपट होतं, म्हणजे तासा 1.5 तासात सगळं पदार्थ होतात. एवढे जे मी बघत आहात तेवढे. तर हे आता वरणाचं झालं आहे, त्या गरगरीत असंही वरण शिजलं आहे. पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं वाटाणा शिजला आहे, ठेवायचं आता बाजूला. आणि लगेचच वरणाला आपण फोडणी द्यायची. पाणी गरम ठेवलेलं बाजूला ठेवायचं, त्यामध्ये घालायचं, टोपामध्ये तेल घालून घेऊया, मोहरी घालायचं, जिरे घालायचं. छान असं तडतडीत झालं की त्यामध्ये घालायचं लसूण ठेचून, ते भाजून घ्यायचं आणि घालायचं हळद. तर इथं जास्त पदार्थ घातले नाहीत, अगदी साधे सिंपल सगळे पदार्थ आहेत. तुम्ही बघतच आहात सगळे. तर सगळे पदार्थ जेवढे साधे सिंपल आहेत तेवढे चवीला छान होते. सगळं सपले होते, थोडे माणसं होते पण चांगलं झाले की सपलं जातं. तर आपण घालायचं यामध्ये वरण करण्यासाठी आणि उकळी मारून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची देशी आपली. तर तयार झालं आहे आपली झटपटवाली आपला वरण. गरमागरम भात आणि वरण हे दोन्हीसुद्धा असं कॉम्बिनेशन छान लागतं. आणि उपवास असल्यामुळं ना असे साधे सिंपल पदार्थ छान लागतात बरं का. वरण आणि भात शक्यतो बऱ्यापैकी सगळ्यांनाच असं फेवरेट असतं हे, म्हणून हे केलंच आहे वरण. तर आपण तयार करणार आहोत भात. 7 ते 8 माणसं खाणार आहेत. थोडंसं भात शिल्लक असल्यामुळं मी हे केलं आहे. वाटी भरून तांदूळ घातला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं. आणि भात आहे ते एकदम सळसळीत फडफडीत असला तरी मऊ लागण्यासाठी तेल वापरायचं, म्हणजे भात आहे तो छान होतो.
तर रुची भाग आहे तो भाताचं नाव आहे, तो छान खूप भात लागतो. तर इथं घालायचं कोशिंबीर करून घेऊया. कोशिंबीर करण्यासाठी इथं पावशेर मी काकडी किसून घेतली होती आमच्या सासूबाईने. कांदा घेतला होता, बघितला आहे व्हिडिओमध्ये 8-9 कांदा घातला होता, एकदम बारीक कट करून घेतला आहे. कांदा आणि काकडीचं कोशिंबीर केलं आहे खास असं. त्यामध्ये आता एक एक करून वस्तू घालूया. मीठ घातलं आहे चवीपुरतं, कोथिंबीर घालायची, साखर घालायचं आणि हे आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि तडका करण्यासाठी तर तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये घालायचं मोहरी आणि जिरे आणि ते एकदम कडकडीत झालेलं मोहन आहे ते शेंगदाण्याच्या कुटावर घालायचं. मग ते शेंगदाण्याचं कुट आहे ते चांगलं भाजलं जातं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. जेव्हा जेवायचं आहे ना तेव्हा दही घाला, म्हणजे अगोदर दही घालू नका, म्हणजे कसं होतं पाणी जास्त सुटलं जातं आणि कोशिंबीर आंबट जास्त होते. त्यामुळं जेवायच्या अगोदरच दही घालायचं आणि नंतरच सर्व करा. तर आपण हे सगळं जन्नस आहे ते सगळं मिक्स करून घेतलं आहे छान असं. आणि वरतीच ठेवा किंवा गॅसवर ह्याच्या आपलं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. तर हे सगळं झालं होतं आणि फक्त चपाती तेवढी राहिली होती. तर आमच्या सासूबाई तर चपाती भाजायला लागल्या होत्या, मी पटपट भाजून घेत होते. चपात्या झाल्या आणि खरडा करायला घेतल्या. लसूण घातला आहे भरपूर, कोथिंबीर घालायची, त्यामध्ये मीठ घालायचं आणि हे आहे जिरे. आणि हे आता आपण खरडा तयार करायला घेतला आहे आणि सगळी मस्त अशी जेवलेत. आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.